नाही, कसं आहे, एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला लोक तुमच्या आता टीका करणारे कोण आहेत? आता मी जेव्हा यूट्यूबवर वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात, हा भाजपचा दलाल आहे, हा भाजपचा आहे, हा भाजपचा हे आहे. ज्यांच्याबरोबर 19 वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला माहिती आहे. त्यामुळे असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही. आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले. म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलं आहे की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले. मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे, मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलो, कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही. तर सगळ्यांनी ही रेड लाईन पाळली पाहिजे. आणि माझी बायको, माझी पत्नी ही MPSC पास होऊन सरकारी सेवेत आहे. ती काँग्रेसच्या काळातही होती, उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे. त्यामुळे आणि ती 10वीलाही मेरिटला होती, 12वीलाही मेरिटला होती. त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले. त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडतं येते. आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही. हे शिवसेनेने भान बाळगावं. आम्ही रेड लाईन पाळली आहे, तुम्ही पाळा. तर आम्ही पाळायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील.